आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत मी सशक्त. श्रोते हो, मी सशक्त या कार्यक्रमात आज आपण स्वप्नीलचे स्वप्न क्रिकेट या विषयावर स्वप्नील पूनमचंद मेश्राम यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. मी सशक्त. श्रोते हो, नमस्कार. मी सशक्त या आकाशवाणी नागपूरच्या कार्यक्रमात मी आशिष सातपुते आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा व्यक्त करतो. तर श्रोते हो, आपण नेहमी या कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींबाबत अशा व्यक्तींचे जीवन ते कसे काय उज्ज्वल करीत आहेत, तसेच त्यांचे दैनंदिन जीवनात त्यांचा संघर्ष आणि त्यांनी केलेली मेहनत आपण याच कार्यक्रमाद्वारे नेहमी जाणून घेत असतो. तेव्हा आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये असेच एक दिव्यांग व्यक्ती आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि त्यांचं नाव आहे स्वप्नील पूनमचंद मेश्राम आणि ते एक ग्रॅज्युएशन झालेले आहेत आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा छंद आहे क्रिकेट. एक खेळाडू व्यक्तिमत्व असलेले स्वप्नील मेश्राम. तर स्वप्नीलजी, तुमचे आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार. नमस्कार. तर स्वप्नीलजी, या कार्यक्रमात पहिला प्रश्न असाच असतो, तो म्हणजे तुम्ही तुमच्या व्यक्तिगत माहिती जी काही आहे, तुमचं बालपण, तुमचे आई वडील आणि स्वतःबद्दलची माहिती तुम्ही बालपणापासून सुरुवात करा. बरं, नमस्कार. माझं नाव स्वप्नील मेश्राम. पहिल्यांदा सर्वांना मी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय. आपल्याला बालपण खूप आठवणीत असतो. म्हणजे असे काही गोष्टी असतात की खूप, म्हणजे आपण कितीही मोठे झालो तरी आपण आपलं बालपण विसरू शकणार नाही. त्याला असं वाटतच नाही की कधी तो मोठं व्हावं. माझ्यासोबत पण तेच झालेलं आहे. माझं बालपण खूप छान झालं. आमचा मोठा परिवार आहे, आई बाबा, आम्ही 4 भाऊ. आमचे बाबा छान कष्ट घ्यायचे त्यावेळेला. माझं संपूर्ण शिक्षण हे नागपुरात झालं. अच्छा, आपले बाबा काय करायचे तेव्हा त्या काळी? माझे बाबा लेबर होते ऑर्डन्स फॅक्टरीला, मग त्यांना सर्व्हिस झाली. आणि आई घरोघरी सांभाळायची. बरोबर. तर आपल्या शाळेचं नाव काय सांगितलं? माझं शाळेचं नाव महात्मा गांधी हायस्कूल. तिथे माझं संपूर्ण शिक्षण झालं. त्यानंतर माझं 9th-10th मी भुला हायस्कूलला पास आउट केलं. अच्छा. 2002ला माझं 10th पास आउट झालं. 2004ला माझं 12th झालं सिंधी हिंदी ज्युनियर कॉलेजला. अच्छा. मी माझं ग्रॅज्युएशन संपूर्ण केलेलं आहे, तो PWS कॉलेज. तर तुमचं ग्रॅज्युएशन हे कोणत्या साली झालेलं आहे कम्प्लीट? माझं ग्रॅज्युएशन 2013ला कम्प्लीट झालं. ऍक्च्युली माझं ग्रॅज्युएशन 2011ला होऊ शकलं असतं, पण माझ्या ऍक्सिडेंटमुळे मी 2 वर्ष हे केलं. त्याच्यानंतर 2013ला माझं कम्प्लीट झालंय. आर्ट्सच्या फॅकल्टीमध्ये तुम्ही मला वाटतं ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि नागपूर युनिव्हर्सिटीद्वारे तुम्हाला ही पदवी बहाल करण्यात आलेली आहे. फारच छान. बरं, मग आता तुम्ही बालपणाबद्दल सांगितलं आणि तुमच्या तारुण्यावस्थेमध्ये तुम्ही आलात आणि तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. तर तुमचं असं एम काय होतं की आपण शिक्षण घेतो आहे आणि शिकत आहोत, की बाकीचे लोक शिक्षण घेऊन राहिले म्हणून आपण पण शिकतो आहोत, पण त्या व्यतिरिक्त वेगळं काही तुमचं होतं का? मला बालपणापासूनच क्रिकेटचा खूप छंद होता. क्रिकेट हा माझं स्वप्न होतं असं मला म्हणायला हरकत नाही, कारण मी लहानपणापासून क्रिकेट मॅच वगैरे बघायचो. मला आवड लागली क्रिकेट खेळायची. टीव्ही मध्ये बघायचं त्यांना प्लेयर्सला, जसं सचिन तेंडुलकर झाले, वीरेंद्र सहवाग झाले, त्यावेळेला माझे आवडते प्लेयर राहायचे. राहुल द्रविड मला आवडायचे. तर इतकं म्हणजे त्यांना बघून मी त्याला अनुभवाच्या आठवणी इतक्या आहेत. तर त्यामधलाच एक म्हणजे माझं क्रिकेट. मला क्रिकेट खेळायला आवडायचं आणि मी क्रिकेटच लोकायला बघायचं. त्यातून मला काय करता येईल त्यांच्याविषयी असं माझ्या मनातून यायचं की हा यार, काही हे खेळतायत, आपण खेळता येणार का, की आपण यांना बघतोय खेळतोय. तर आवडायचं ते मला. त्यावेळेला मी क्रिकेटच लोकांना बघायचं, टीव्हीवर बघायचं. त्यातूनच मला जिज्ञासा झाली की मला पण क्रिकेट, म्हणजे मला क्रिकेट आवडायचं, त्यांना बघायचं खेळताना. आणि त्यातूनच मी सुरुवात केली की नाही, आपल्याला क्रिकेट खेळायला पाहिजे. आधी मी माझ्या मित्रांसोबत खेळायचा. माझ्या घराजवळ जेडी मुलं असायचे, त्यांच्याशी आम्ही खेळायला जायचं, ग्राउंडला जायचं खेळायला. आवडायचं मला खूप, क्रिकेट आवडायचं. त्यानंतर स्कूल कॉलेज हे सुरू असताना पण मी क्रिकेट सुरू ठेवलेलं होतं. त्यानंतर बाहेर वगैरे खेळायला निघायचं. मग क्रिकेट खेळायला जायचंय आपल्याला, तर खूप साऱ्या जागी ऑफर करायचे की नाही आपलं क्रिकेट खेळ बघून. आणि त्यावेळेला मी स्पेशलिस्ट बॉलर, एज अ बॅट्समॅन, ऑलराऊंडर म्हणून खेळायचो. ते खेळ बघायला नेहमी मॅचेस वगैरे खेळत राहायचे. छान वाटायचं खेळता. आणि रोजची डेलीची प्रॅक्टिस असायची. त्यानंतर एक्सरसाइजेस असायचे छान. सकाळ सायंकाळला आपण 2 टाइम एक्सरसाइज करायचे, तेच खेळायचं, कंटिन्यू रुटीन बनवायचं त्याला. तर इतकं छान होतं ते. म्हणजे माझं ऑलमोस्ट
100% समजा मी क्रिकेटला दिलेलं आहे. बरं, तुम्ही आतापर्यंत तुम्ही क्रिकेटबद्दल सांगितलं, तर तुम्ही कॉलेज लेव्हलला असे क्रिकेट खेळत होते, शाळेपासूनच सुरुवात केली, तर असा कुठल्या पर्टिक्युलर लेव्हलवर तुम्ही क्रिकेट तुमचा सुरू ठेवला होता, की असं गल्लीबोळ्यातल्याच मित्रमंडळीमध्ये? ऍक्च्युली मी सुरू तर गल्ली क्रिकेटमधूनच केलेलं होतं, पण हळूहळू टेनिस बॉल क्रिकेट खेळायला मिळायचं, बाहेर वगैरे मॅचेस व्हायचे, स्टेटला वगैरे जाऊन मॅचेस खेळायला मिळायचे. अच्छा. हा, तर मग तिथे जाऊन आम्ही मॅचेस खेळायचे. बहुतेक 2010 ला नितीन गडकरी सरांनी एक टुर्नामेंट आयोजित केलेली होती, टेनिस क्रिकेट म्हणून, खासदारची असायची ती, त्यात पण पार्टिसिपेट केलं होतं. त्या वेळेला मी नवज्योत सिंग सिद्धू यांना आपलं भेट घेतली होती. अच्छा. नितीन गडकरी सरांसोबत ते आलेले होते त्यावेळेला. तर आणि क्रिकेट हा त्यावेळेला टुर्नामेंट आयोजित झालेलं होतं, ते प्रत्येक उत्तर नागपूर, दक्षिण नागपूर. हा, अच्छा. माझं फर्स्ट टाइम होतं त्यांच्याशी हे इंटरॅक्ट व्हायसाठी. अच्छा. आणि तुम्ही सांगितलं क्रिकेटमध्ये तुमचं बेस्ट पैकी तुम्ही बॅट्समन होता, फिल्डर होता, की बॉलर होते, की विकेट किपर होते? एज अ ऑलराऊंडर मी खेळायचा, स्पेशली बॉलर, ऍज अ बॅट्समॅन, आणि एज अ फिल्डर पण फिल्डिंग पण माझी छान होती. अच्छा. त्यावेळेला फिटनेस इतकी मस्त होती माझी, खूप छान, म्हणजे मी सांगू शकत नाही की त्यावेळेला मी किती सुंदर फिल्डिंग वगैरे करायचं, किती छान बॅटिंग असायची माझी, म्हणजे खूप एन्जॉय करायचं मी. अच्छा. बरं, क्रिकेट व्यतिरिक्त अजून कुठल्या खेळाबद्दल तुम्हाला आकर्षण होतं, किंवा तुम्ही त्या पण गेममध्ये, त्या खेळामध्ये शिकण्याचा प्रयत्न केला, असं काही आहे का? हो, फुटबॉल खेळायचं, पण आवड क्रिकेटलाच होती. फुटबॉल संडेला सायंकाळला वगैरे, किंवा पावसाळ्यात नेहमी क्रिकेट मॅचेस नसायचे, त्यावेळेला फुटबॉल्स वगैरे गेम्स वगैरे खेळायचे. पण नेमकं विचार फक्त क्रिकेटबद्दलच असायचा की नाही, खेळायचं आहे तर म्हणजे करिअर पण करायचं आपल्याला, तर क्रिकेटलाच करायचं आहे आणि तिथेच आपल्याला गुंतवायचं आहे आपला वेळ संपूर्ण. आणि तुमच्या काही हॉबीज वगैरे काही वेगळ्या होत्या का, शालेय जीवनात म्हणा किंवा कॉलेजच्या जीवनामध्ये, अशा वेगळ्या हॉबीज, जसं आपण गाणे ऐकणे म्हणतो, चित्रपट बघणे म्हणतो, किंवा पुस्तक वाचन आहे, किंवा असं निसर्गरम्य ठिकाणी आपण फिरायला जाणं वगैरे, किंवा असं काही वेगळ्या प्रकारचं काही असं कलेक्शन वगैरे करणं, कॉइन कलेक्शन वगैरे, असं काही हॉबीज पैकी? नाही, हॉबीज पैकी क्रिकेट खेळायचं फक्त. आणि गाणे वगैरे थोडेसे आवडायचे, तर सिंगर्स वगैरेचे टीव्हीवर प्रोग्राम्स वगैरे यायचे, लाईव्ह शोज जे वगैरे यायचे त्यांना बघायचं, ते आवड होती मला. बरं, पण तुमच्या जीवनातला जी कलाटणी मिळाली ती कोणत्या वेळेस आणि कोणत्या कारणामुळे तुम्हाला दिव्यांगत्व निर्माण झालंय? 2011ला माझं ऍक्सिडेंट झालं. कुठे झालं ऍक्सिडेंट? रोडला झालेलं होतं, रोड ऍक्सिडेंट म्हणूया. ऍक्सिडेंट झालेलं 2011ला. मला मागून ट्रकने येऊन धडक दिली, त्यामुळे मी खाली पडलो आणि त्यांनी ट्रक मला घेऊन गेलं. त्यात तो माझ्या अंगावर ट्रक सोडून पडून गेला नेहमी. 1 तास मी त्या ट्रकमध्ये अडकून होतो. त्यानंतर खूप म्हणजे तो सर्वात वाईट प्रसंग माझ्या जीवनाचा झालेला तो खूप वाईट प्रसंग होता. त्यावेळेला मला खूप सपोर्ट, म्हणजे माझी फॅमिली तो ऑलमोस्ट मला खूप सपोर्टिव्ह होती, पण त्यासोबत माझे जे मित्र होते ते मला इतके सपोर्टिव्ह होते, त्यांच्यामुळेच मी, म्हणजे मला खूप धाडस जे काही मिळालं त्यांच्यामुळे मिळालेलं आहे आणि त्यांचा साथ मला आतापर्यंत लाभलेला आहे. म्हणजे माझे बालपणाचे मित्र मला आता पण सोबत आहेत. आणि प्रत्येक, म्हणजे माझी एक आवड आहे की मी कुठेही जाईल तर माझे नेमकी ओळख वगैरे होत राहतो, कोणा नवीन नवीन लोकांशी बोलायची छान आवड आहे मला. तर त्यापैकी पण छान छान मित्र मला नवीन नवीन भेट मिळत असतात. पण त्यावेळेला माझे जे सोबत मित्र होते बालपणातले ते आता पण सोबत आहेत माझ्या, आणि छान आता पण सुरू आहे माझं. खूप म्हणजे सपोर्टिव्ह आहेत, खूप गाईड करतात मला, खूप हे करतात, मोटिवेट करतात. कधीच असं मला वाटत नाही की मी कधी दिव्यांग होतो, पण आणि खरंच मला वाटत नाही की मी कधी दिव्यांग आहे पण म्हणून असं. अच्छा, पण ऍक्च्युली ऍक्सिडेंट झाल्यामुळे तुम्हाला असं कुठल्या प्रकारचं दिव्यांगत्व प्राप्त झालं आहे? म्हणजे दिव्यांग तुम्हाला ऍक्सिडेंटद्वारे, कारण दिव्यांगत्व हा वेगवेगळ्या प्रकाराने होत असतं. कुणाला पोलिओनी होतं, कुणाला डोळ्यांनी होतं, कधी कधी जन्मतःच कुठलं व्यंग असतं, आणि कधी कधी ऍक्सिडेंट्स कुठल्या घटनेमुळे या दिव्यांगत्व येत असतं. तर आपल्याला असं कोणतं दिव्यांगत्व ऍक्सिडेंटमुळे झालं? माझा ऍक्सिडेंट झाल्यामुळे जो ट्रक आहे तो माझा डाव्या पायावर आलेला होता, त्याचा जो चाक आहे त्यात मी अडकलो होतो. तो मला खेचत घेऊन गेल्यामुळे माझा डावा पाय
जागेवरच हे झालेलं होतं, कट झालेलं होतं. अॅम्प्युटेशन मध्ये समजा तो जागेवरच कट झालेलं होतं त्यावेळेला. डावा पाय काढल्यामुळे मग माझे संपूर्ण मित्रांनी मला तिथून बाहेर काढलं, हॉस्पिटलाइज केलं. त्यानंतर हॉस्पिटलला अॅम्प्युटेशन झालेलं डाव्या पायाचं, अबॉनी झालेलं होतं, वरून मांडी जाऊन आलं होतं. आणि तेव्हापासून मला मग फिजिकली चॅलेंज जीवनाचे एक अनुभव हे झालं. ओहो हो हो. रोड ऍक्सिडेंट्समुळे, ट्रेन ऍक्सिडेंट्समुळे आणि बाकीच्या कुठल्या घरगुती पडल्यामुळे म्हणा किंवा खूप मोठा मार लागल्यामुळे म्हणा, आणि कुणाकुणाला डायबिटीसमुळे वगैरे कधी कधी पायाला, हाताला कुठे गँग्रीन वगैरे होतो. अशा वेळेस आपलं एक अंग हे डॉक्टर मार्फत सर्जरी करून जेव्हा ते वेगळं केलं जातं त्याला आपण अॅम्प्युटेशन म्हणतो, किंवा पर्टिक्युलर अवयव हे डॉक्टरांच्या सर्जरीद्वारे कट केलं जातं आणि तो अवयव आपल्याला राहत नाही. त्यानंतर मात्र ते दिव्यांगत्व येणं हे फार दुःखदायक असतं. बरोबर आहे. पण तरी पण तुम्ही सांगितलं की तुमचे मित्रमंडळी, तुमचे घरचे मंडळी एवढा तुम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि त्या सपोर्ट केल्यामुळेच तुमच्यामध्ये एक बळ आहे. मी दिव्यांग नाही असं तुम्ही आत्ताच म्हणाले, मी सगळं काय करू शकतो. तेवढी जिद्द असणं आणि तेवढी आपण सशक्त आहोत हे खूप महत्वाचं असतं. पुढचं लाईफ तुम्ही कसं काय, म्हणजे कसं जगायचं, कसं फॉलोअप घ्यायचा, यावर तुम्ही काय प्रकाश टाकणार? ज्या वेळेला मला दिव्यांगत्व आलं त्यानंतरचा जो वेळ होतो, वेळोवेळी जर विचार केला तर मला कमीत कमी 2 वर्ष असं एवढं मला म्हणजे हे होतं त्यावेळेला. आपण एक त्याला म्हणू शकतो की एक डिप्रेशन येतं, सारखं दुःख होत राहतं. डिप्रेशन म्हटलं तर माझ्या आजूबाजूला भोवतीला माझा परिवार होतो सोबत, माझे मित्रमंडळी सर्व होते माझ्यासोबत, पण तरी पण आतून कुठेतरी एक खंत होती की मला जीवनात क्रिकेट खेळायचं होतं, तर मग मला माझं करिअर करायचं होतं, तर मी कुठेतरी त्याला मुकलो आहे, तो करू शकलो नाही, अशी खंत होती त्या वेळेला. तर मला आताही आठवतो कमीत कमी 2 वर्ष एकही रात्र झोपलो नसेल. पाणी यायचं डोळ्यातून, आठवणी व्हायच्या त्या, मी कसं खेळायचं, मी काय करायचं, मी कुठे कुठे जायचं, ते सर्व आठवायचं मला त्यावेळेला. तर ते जे 2 वर्ष गेले ते एवढे कठीण गेले माझ्यासाठी. म्हणजे ठीक आहे, दिवसा मित्रमंडळी सर्व असायचे, पण रात्रीची जी वेळ असायची जेव्हा मी एकटा असायचं, की कुठेतरी आपण थोडं डिप्रेशन फील करतोय किंवा एकटं फील करतोय, ते रात्रीची वेळ असायची खूप. तर ती खूप कठीण जायची काढण्याला मला. दिव्यांग प्राप्त झाल्यानंतर आणि दिव्यांगत्व तुमच्यावर एक प्रसंग ओढवल्यामुळे तुम्हाला एवढ्या सगळ्या जणांनी मदत केली. पण असं कोणी आहे का की ज्यांचं तुम्ही नाव सांगू शकता की ज्यांनी खरोखर तुम्हाला मदत केली आणि तुम्हाला खूप सपोर्ट केला आणि तुम्हाला तुमच्या डिप्रेशन मधून बाहेर काढलं? असा कोणी व्यक्ती आहेत का तुमच्या जीवनामध्ये? माझ्या जीवनामध्ये म्हणजे म्हटलं गेलं तर मी जसं सांगितलं, माझा परिवार माझ्या सोबत होतं. बाबा होते, आई होते, भाऊ होते, बहीण होते, आणि सोबत माझे जे मित्र होते, हे जे बालपणाचे जे मित्र जे सोबत आहेत, म्हणजे असे मित्र मला खूप आहेत. पण नेमके 5-6 मित्र माझे असे एवढे क्लोज आहेत की त्यांनी नेहमी माझ्यासोबतच राहायचे त्यावेळेला. तर त्यांनी हळूहळू सर्व करता येतो आपल्याला काही हे, तर असं त्यांच्या सहवासातच राहून मी थोडंसं स्वतःला रिकव्हर करू शकलो. त्यांच्या सहवासातच त्यांनी मला खूप केलं आहे. जसं आहेत खूप सारे मित्र आहेत, म्हणजे 5 ते 6 मित्र असे आहेत माझे जे खूप क्लोज आहेत माझ्या. अच्छा. म्हणजे मित्रांद्वारे तुम्हाला डिप्रेशन मधनं बाहेर काढलं आणि तुम्हाला सहजीवन सशक्त बनवण्यासाठी त्यांचा मोठा हात आहे आणि त्यांनी भरपूर प्रयत्न घेतले असं म्हणता येईल. बरं, तुमचं लग्न वगैरे केव्हा झालं? मग माझं लग्न हे 2013 झालं. अच्छा. आणि 2019ला मला एक 5 वर्षाचा मुलगा आहे. आता तुमचं मुलाचं 5 वर्षाचं आहे. अच्छा. काय नाव आहे आपल्या सपत्नीचं? माझ्या पत्नीचं नाव स्वाती आणि माझ्या मुलाचं नाव स्वामित असं आहे. अच्छा. सासरवाडी कुठली आहे मग आपली? माझ्या नागपूरची सासरवाडी. मला वाटतं त्या पण आलेल्या आहेत आज आकाशवाणीला आपल्या. हो आहे. तर त्यांच्याशी पण आपण 2 शब्द बोलूया. तुमचं शुभ नाव काय सांगितलं? नमस्कार, माझं शुभ नाव स्वाती स्वप्नील मिश्रा. अच्छा. आणि तुमचं लग्न स्वप्नीलशी केव्हा झालंय? माझं लग्न झालंय त्यांच्याशी 2017ला. 2017 मध्ये. आणि लग्न नागपूरलाच झालं? हो, नागपूरलाच झालेलं आहे. अच्छा. आणि तुम्ही पूर्णतः सुदृढ आहात? येस.
स्वप्नील एक दिव्यांग व्यक्ती आहेत हो. आणि त्यांचा पाय ऍक्सिडेंटमध्ये, कारण त्यांना दिव्यांगत्व प्राप्त झालं, पण हे त्यांचं 2011 की 12 मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आपल्या मुलाखतीमध्ये. आणि आता 2017 म्हणजे तुमच्या लग्नाला आता जवळपास 7-8 वर्ष होऊन राहिलेत. तर मला एक गोष्ट महत्वाची विचारायचं म्हणजे की तुम्ही स्वप्नील रावांना का म्हणून पती म्हणून स्वीकार केला, दिव्यांगत्व असून सुद्धा? मी स्वप्नीलचा ऍक्सिडेंट झालेला आहे 2011ला आणि मी त्यांना भेटले 2015ला. अच्छा. त्यानंतर आम्ही म्हणजे मित्र होतो एक छान. अच्छा. ओळख झाली आमची, मित्र बनलो होतो आम्ही. मग आम्ही मित्र असतानाच आम्ही एकमेकाला पसंत करायला लागलो आणि मला म्हणजे वाटलं नाही ते दिव्यांग आहे तर मला काही त्रास जाणार. आणि मला इतके वर्ष झालेले आहेत लग्नाला आणि मी एक सुखी जीवन जसं मुली जगतात सुखी जीवन स्वप्नील सोबत काढत आहे आणि हे सुखी जीवन मी आयुष्यभर त्यांच्याशी काढत राहणार, हे एक माझी इच्छा आहे आणि मी ते निभवणार पण. आणि मला त्यांच्याकडनं म्हणजे त्यांचे दिव्यांग असल्यामुळे मला तितकं काही त्रास होत नाही आणि आम्ही दोघंही एकामेकाला खूप सपोर्टिव्ह आहोत. ते पण मला सपोर्ट करतात आणि मी पण त्यांना खूप सपोर्ट करते. अतिशय वाखाणण्याजोगी गोष्ट आहे की तुम्ही एक सक्षम आणि सुदृढ व्यक्ती असून तुम्ही एका दिव्यांग व्यक्तीला आपल्या जीवनसाथी म्हणून निवडलेले आहे आणि ते निवडून तुम्ही स्वप्नीलला एक त्यांचा जीवनातील एक उजवा हात, कारण की पत्नी म्हटलं तर एक अर्धांगिनी असते, शरीराचा एक भागच असतो आपला उजवा भाग. तर तुम्ही खरोखर तुमचं जे मन आहे एक खंबीर मन आहे आणि खंबीर नेतृत्व आहे आणि तुम्ही पूर्ण सुखी संसार स्वप्नील यांच्यासोबत करीत आहात. तर आमच्या श्रोत्यांना पण ऐकताना ते पण भारावून जातील की तुमच्यासारखी पत्नी जे कोणी दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या लग्न कार्याविषयी त्यांना पण चांगली पत्नी मिळावी आणि चांगलं त्यांचं आयुष्य, पुढचं आयुष्य ते घालवतील. हो नक्कीच, कारण दिव्यांग असले तरी पण ते एक माणूसच आहेत आणि आपण जर त्यांना समजून नाहीच घेतलं तर मग कोणी दुसरा व्यक्ती समजून नाहीच घेणार. त्यामुळे आपल्याला एक व्यक्ती म्हणून किंवा त्यांना आपला ऍबल पर्सन समजून त्यांना त्यांच्यात सपोर्ट केलं पाहिजे आणि त्यांना साथ दिला पाहिजे, मला तरी असं वाटतो. अर्थात नाही, खूपच तुमचं जे काही तुम्ही सपोर्टिव्ह स्वप्नीलला दिलेलं आहे त्याबद्दल ऐकणारे श्रोते आणि आकाशवाणी पण तुम्हाला फार फार धन्यवाद देईल. पुढचं मी स्वप्नीलशी पुन्हा बोलून घेतो. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. फारच छान स्वप्नीलजी, आपला वेळ पण आता संपत आलेला आहे. तर जाता जाता माझा एक शेवटचा प्रश्न असा की तुम्ही दिव्यांग असलेल्या व्यक्तींना तुम्ही असा काय संदेश देणार ज्याच्यातनं त्यांना एक प्रेरणा मिळेल आणि ते व्यक्ती सशक्त बनतील? पहिली गोष्ट म्हणायचं असं की कुठलाही व्यक्ती असो, साधारण असो असाधारण असो, दिव्यांग असो, महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपलं एक ध्येय गाठायला हवं. त्या ध्येयानुसार त्यांनी हार्डवर्क करायला हवं. म्हणजे मेहनत ही कुठल्याही गोष्टीत मी अजून कुणालाही बघितलं नाही, जे पण सक्सेसफुल लोक असतील आपल्या जीवनात त्यांनी बिना मेहनत केली आणि ते तिथपर्यंत पोहोचले असतील असं मला कुणीही मिळालेलं नाही आणि कधी होणार पण नाही. मेहनत हा एक मात्र पर्याय असते. कुठल्याही क्षेत्रात जर आपल्याला आपलं नाव गाजवायचं असेल, आपलं नाव करायचं असेल तर मेहनत ही सर्वात मोठी गोष्ट असते, ती आपल्याला करायलाच पाहिजे. फिजिकल डिसेबिलिटी असेल बहुतेक, पण जर तो मेंटली डिसेबल नाही तर तो जीवनात कुठलीही गोष्ट साधारणपणे पण करू शकतो. आणि सर्व जनतेला किंवा माझे मित्र जे पण दिव्यांग असतील त्यांना हेच सांगणार की कशी परिस्थिती असो, परिस्थिती लवकरात लवकर काढायचं जर असेल आपल्याला, रोज प्रॅक्टिस माणसाला परफेक्ट करतोच, म्हणून मेहनत करा, ती आपल्याला जीवनाचा खूप मोठा अनुभव देऊन जातो. तर हेच सांगणार की सक्सेस तुम्हाला नक्की मिळणार. अर्थातच. तर श्रोते हो, मी सशक्त या कार्यक्रमात आज आपण दिव्यांग व्यक्ती स्वप्नील पूनमचंद मेश्राम यांच्याशी आज आपण बरेच काही गोष्टी त्यांच्या जीवनाबद्दल जाणून घेतल्या आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी अतिशय प्रेरणादायक आहेत. आणि आपण दिव्यांग नाहीत, आपण खेळाडू आहोत आणि आपल्याला कोणताही खेळ असो, मग तो क्रिकेट का असो ना, आणि क्रिकेटमध्येच स्वप्नीलचं स्वप्न आहे, स्वप्नीलचं स्वप्न आहे. म्हणूनच आज त्यांनी जो काही इंटरव्ह्यू, आपली मुलाखत आकाशवाणी नागपूरच्या केंद्रात येऊन मी सशक्त या कार्यक्रमात दिलेली आहे, त्याबद्दल मी श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणी नागपूरतर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार. नमस्कार. मी सशक्त. मी सशक्त. मी सशक्त.
श्रोते हो, आताच आपण मी सशक्त या कार्यक्रमात स्वप्नीलचे स्वप्न क्रिकेट या विषयावर स्वप्नील पूनमचंद मेश्राम यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. निर्मिती सहाय्य होते आशिष सातपुते यांचं आणि सादरकर्ते होते प्रकाश आत्राम. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.